अध्याय 17. कवींद्र म्हणाला, आपल्या सैन्याचा मुख्य अफजल खान यास बोलावून आदिलशहाने स्वतः त्यास उद्देशून समयोचित भाषण केले. आदिलशाह म्हणाला, या सैनिकांच्या समुदायामध्ये तू आमचे हित करणार आहेस. देवब्राह्मणांचा विरोध करणारा द्वेष्टा आणि जणू काय दुसरा कलिकाळच आहेस. पूर्वी तू मोठे सैन्य घेऊन स्वारीवर निघून रामराजाच्या वंशातील राजांना युद्धामध्ये जिंकलेस. शत्रूस पीडा देणारा तुझा प्रताप जागृत असता श्रीरंगपट्टणचा राजा सुद्धा समरांगणापासून विरक्त झाला आहे. ज्याप्रमाणे गारुड्याने अतिशय चिडलेल्या सापास वश करावे, त्याप्रमाणे तो वीराने पराक्रम करून एका क्षणात कर्णपूरचा राजा ताब्यात आणलास. मंदराचलाप्रमाणे सामर्थ्य असणाऱ्या त्वा मधुरा शहर उद्ध्वस्त केले व कांची हस्तगत करून सुवर्णही लुटून आणले. पदोपदी यश मिळवणाऱ्या त्वा दास बनवलेला वीरभद्र सुद्धा छत्र चामरयुक्त ऐश्वर्य विसरून गेला आहे. सिंहलचा राजा, त्याचप्रमाणे लंकेचा मत्थ राजा मला भितो आणि समुद्रही माझी सेवा करतो, हे तुझ्या पराक्रमाचेच फळ आहे. हे अफजल खाना, तू चालू लागलास म्हणजे 7ही कुलपर्वत डळमळू लागतात, 7ही समुद्र क्षुब्ध होतात आणि 7ही द्वीपे खचून जातात. तुझा पराक्रम ऐकून क्रोधाविष्ट झाल्याने दिल्लीच्या बादशहास सुद्धा रात्रंदिवस निद्रा येत नाही. अशा प्रकारचा तू अजिंक्य महावीर जागृत असता शहाजीचा पुत्र शिवाजी माझा रात्रंदिवस द्रोह करतो आहे, हे आश्चर्य आहे. अरे रे, त्या महाउत्साही मानी स्वधर्माभिमानी वीराकडून मुसलमानी धर्माचा नाश होत आहे. भयंकर अरण्य सिंहाप्रमाणे क्रमाक्रमाने आक्रमण करून हा स्वतंत्र वीर माझा अंमल मुळीच मानत नाही. कपटामुळे ज्याचे चित्त चलित झाले आहे, अशा या दुष्टाच्या हाती हा सह्य पर्वत असल्यामुळे माझ्या मनाला पुष्कळ काळ असह्य झाला आहे. माझा बाप महमूदशाह याने जर याचे निवारण केले नसते तर याने दंडराजपुरीच्या राजास समुद्रात बुडवले असते. पुत्र व अमात्य यासह चंद्रराव मोरे यास जिंकून त्याने अप्रतिबंधपणे जावळी घेतली. सख्य करण्याच्या इच्छेने मी औरंगजेबास गड, अरण्य व खाणी यासह जो प्रदेश दिला होता, तो त्या प्रतापी स्वतंत्र व उन्मत्त अशा शिवाजीने मला व त्या मोंगलांना न जुमानता बळजबरीने काबीज केला. हा लुटारूपणा करणारा व बंडखोर शिवाजी अचानक छापा घालून माझी शहरे, गावे व खेडी लुटतो. एका अहोरात्रात, एका पंधरवड्यात किंवा एका महिन्यात करायची मजल हा निर्भय शिवाजी एका क्षणातच करतो. उग्र पराक्रमाचा आणि स्वतः कपटी स्वभावाचा हा जागरूक शिवाजी लहानपणापासून यवनांचा अपमान करीत आला आहे. या अत्यंत पराक्रमी शिवाजीने मोंगलांची शहरे काबीज करून अहमदनगरादी शहरांना भयंकर शासन केले. मोठ्या प्रयासाने घेतलेल्या निजामशहाच्या राज्याचीही शाश्वती दिल्लीच्या बादशाहास सुद्धा याच्या भीतीमुळे मुळीच वाटत नाही. पूर्वी माझ्या आजोबाने वाढवलेला त्याचा पिता शहाजी हाही त्या उद्धट पोराला शिक्षा करण्यास समर्थ नाही. माझ्या प्रतापवान पित्याने छापा घालून कैद केलेल्या शहाजी राजास या महाबाहू शिवाजीने आपल्या बळावरच सोडवले. हा अल्पवयी असूनही शत्रूच्या भीतीने घाबरून जात नाही आणि आश्चर्यकारक पराक्रमी असा हा आमच्यावरही ताण करीत आहे. रोजच्या रोज प्रताप आणि संपत्ती यांच्या योगे हा उत्कर्ष पावत असल्यामुळे वैभवाची इच्छा करणारे राजे याचा आश्रय करू लागले आहेत. हा बलवान शिवाजी हळूहळू पाऊल पुढे पुढे टाकीत आमचे राज्य हिसकावून घेऊन गिळंकत करणार की काय? त्याला जिंकण्यासाठी पूर्वी ज्या ज्या वीरांना वारंवार पाठवले, त्यांची याच्याशी गाठ पडताच ते पुन्हा परत आले नाहीत. शत्रुवीरांचा नाश करणाऱ्या निर्भय अशा तुझ्याशिवाय त्याला जिंकणारा दुसरा कोणीही मला दिसत नाही. म्हणून तूच जाऊन गडांच्या आश्रयाने राहणाऱ्या त्या दुर्जय शिवाजीला मूर्तिमंत ग्रहाप्रमाणे जिवंत पकडून आण. कवींद्र म्हणाला, याप्रमाणे अतिशय विश्वासाने मानी अल्लीशहा त्याला बोलता झाला. अफजल खान खुश होऊन प्रस्तुत कार्यासंबंधी बोलला. अफजल खान म्हणतो, विश्वासाने आणि प्रेमाने धनी जे करावयास सांगतो त्याचा करता जो धनीच होय, सेवक हा केवळ निमित्त मात्र असतो. शत्रूंचा नाश करण्याची जी शक्ती माझ्या ठिकाणी जागृत आहे, ती आपण आज मला कार्य सांगून उत्तेजित केलीत. भयंकर युद्ध करण्यासाठी या सेवकाला त्याच्यावर पाठवल्याने आपण याच्यावर अनुग्रह करून याला आपलासा केला असे मी समजतो. स्वामी ज्या सेवकास काम सांगणार नाही तर त्यांच्या ठिकाणी पराक्रम आहे की नाही हे कोणाला समजणार? रात्रंदिवस स्पर्धा करणाऱ्या व काळाप्रमाणे दुष्ट अशा त्या शिवाजीला पक्का बांधून प्रत्यक्ष आपणा जवळ आणून उभा करतो. कर्नाटक प्रांतामध्ये शिरून शेकडो राजांना मी जिंकलेले आहे,
तो माझा जय या शिवाजीला न जिंकता मी जगलो असता फुकटच होई. कवींद्र म्हणाला, याप्रमाणे बोलणाऱ्या, आपल्या प्रचंड शक्तीचा अतिशय गर्व वाहणाऱ्या आणि अंगीकृत कार्य करण्यास ताबडतोब तयार झालेल्या अफजल खानास तिकडे पाठविण्यास उत्सुक अशा आदिलशहाने त्या समयी पुष्कळ पारितोषिके देऊन त्याचा सत्कार केला. रत्नखचित खोगीर असलेले उंट व घोडे, तसेच अलंकारयुक्त साज घातलेले भद्र जातीचे हत्ती, नाना प्रकारची कवचे, चिलखते, शिरस्त्राणे, शस्त्रे, विचित्र वस्त्रे, स्वतःची बिरुदे, विमानांना मागे टाकणाऱ्या अनेक प्रकारच्या पालख्या, चांदी सोन्याचे पलंग, पान सुपारीचे डबे, तस्ते, रत्नांची शिरोभूषणे, मोत्यांच्या माळा, हिऱ्यांची बाहुभूषणे, कडी, नाना रंगाच्या रत्नजडित अंगठ्या, तसेच दुसऱ्या देशात होणारे त्या त्या जातीचे अनेक उत्कृष्ट पदार्थ आणि कोट्यवधी खजिना अल्लीशहापासून अफजल खानास मिळाला. वज्राच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण रत्नजडित म्यानात ठेवलेली हातात असलेली आपली स्वतःची कट्यार अल्लीशहाने त्यास दिली. मग स्वामीनेच प्रेमाने त्याच्या कमरपट्ट्यात अडकवलेली ती रत्नजडित म्यानात असलेली व अलंकाराने युक्त अशी कट्यार त्याने धारण केली. नंतर निघण्याच्या समयास उचित असा मुजरा त्यास प्रेमाने पुन्हा पुन्हा करून पर्वतासारखा तो अफजल खान चालू लागला. वारंवार मुजरा करणाऱ्या व चालू लागलेल्या त्या अफजल खानावर पदोपदी कृपादृष्टी फेकून स्वामीने अनुग्रह केला. त्या महत्वाकांक्षी आदिलशहाने व त्या वीरमान्य अफजल खानास सेनापती करून दुसऱ्याही सेनानायकास त्याला सहाय्य करण्याविषयी आज्ञा केली. 100 दैत्यासारखा अंबर आणि प्रतापवान याकूत, महामानी मुसेखान आणि हसन पठाण, रणदुल्ला खानाचा रणदुल्ला नावाचा पुत्र आणि निरंकुश हत्तीप्रमाणे स्वैरगती अंकुश खान, खेलकर्णाचा विकत घेतलेला पुत्र गुलाम बर्बर आणि तो शत्रुरूपी वृक्षांना हत्तीप्रमाणे असलेला महाभाऊ हिलाल, हे आणि सैन्याने व मित्र समुदायाने युक्त असे दुसरे यवन ताबडतोब स्वामीच्या आज्ञेने त्या सेनापतीच्या मागून गेले. ज्यांनी बलाने अनेक शत्रुवीर जिंकले आहेत असे युद्ध निपुण घोरकर्मे घोरपडे सुद्धा त्याच्या मागून गेले. पांढरे नाईक, खराटे नाईक, पुष्कळ सैनिकांचा नाईक कल्याण यादव, ज्याचा युद्धावेश प्रचंड आहे असा मंबाजी भोसले, जगदविख्यात पराक्रम करणारे घाटगे व काटे, हे आणि दुसरे राजे आणि हजारो सामंत चतुरंग सेनेसह त्या सेनापती मागून गेले. तेव्हा ज्योतिषाने सांगितलेल्या मुहूर्तावर निघालेल्या त्याला अपसूचक पुष्कळ दुश्चिन्हे झाली. पंख फडफडवून मोठमोठ्याने ओरडणाऱ्या व डाव्या डाव्या बाजूने जाणाऱ्या कावळ्यांनी त्याचे साहस व्रथा आहे असे सांगितले. भर दुपारी सूर्य अस्पष्ट दिसू लागला. अंतरिक्ष जणू काय पेटले, दिशा धुशर धुंद होऊन गेल्या. एक मोठी उल्का आकाशातून एकाएकी पडली. मेघाशिवायच आकाशात विजेचा मोठा कडकडाट झाला. पूर्वेकडे कोल्हा भयंकर ओरडू लागला. ध्वज मोडला आणि वाहने खिन्न झाली. खडे धूळ यांचा वर्षाव करणारा वारा उलट वाहू लागला. सैन्याच्या आघाडीचा हत्ती अंकुशाने टोचला असताही पुढे सैरावैरा पळू लागला. या व दुसऱ्या दुश्चिन्हाने जरी त्याचे निवारण केले तथापि नमुची प्रमाणे त्याने युद्धोत्साह सोडला नाही. मग विजापुराहून निघालेले त्या अफजल खानाने अर्ध्या योजनावर आपला तळ दिला. चोहोबाजूकडून आलेल्या सेनानी युक्त असा तो तळ देण्याच्या बेतात असलेला सेनासमूह समुद्राप्रमाणे भासला. उंची कापडाचे खांब उभे केलेल्या, उंचीमुळे आकाश झाकून टाकणाऱ्या नव्या तंबूनी ते सैन्य शोभत होते. अनेक रंगाच्या विस्तीर्ण बैठकी सभामंडपाच्या आत पसरलेल्या होत्या. आवडीच्या पुष्कळ वस्तूंच्या रचलेल्या राशीनी ते सुशोभित दिसत होते. उंच उभारलेल्या छतानी त्यातील अंगणे छायामयी व शोभिवंत दिसत होती. जवळच पुढील भागी घोडे बांधलेले होते. मधोन्मत्त गजसमूहांच्या गर्जनानी दिशा भरून गेल्या होत्या. अहोरात्र पहारा करणारे बंदूकवाले, धनुर्धर, दुसरे ढाल तलवार धारण करणारे, अगणित परशुधारी, भाला धारण करणारे असे लोक सभोवती उभे राहून त्याच्या 8ही दिशांचे रक्षण करीत होते. पुष्कळ नगारे व प्रचंड वाद्ये यांच्या धडाक्याने ते भयंकर भासत होते. नाना प्रकारची कार्य करण्यात घडून गेलेल्या लोकांच्या गोंगाटाने ते व्यापून गेले होते. आपापल्या योग्य ठिकाणी राहिलेले सर्व लोक आनंदात होते. अशा प्रकारचे ते सर्व सैन्य सेनापतीने मोठ्या गर्वाने पाहिले. युद्धाभिमानी स्वामीकडून अतिशय मान मिळालेला, शौर्य तेजाने शोभणारा, भोसले राजास एकदम जिंकू इच्छिणारा, दुर्दैवाने ओढून नेलेला असा तो अफजल खान ठिकठिकाणी सारखी दुश्चिन्हे पाहत अंतकरणात मोठे कपट ठेवून वायू प्रांतामध्ये ताबडतोब आला.
या ठिकाणी 17वा अध्याय समाप्त झाला.